विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून काही सवाल उपस्थित केल्यामुळे महाराष्ट्रातील ज्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते अजून लांबले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतक्या वर्षांपासून का प्रलंबित आहे त्याचा अभ्यास तर केला होता. अजून एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी आता नेमके काय सवाल उपस्थित केले हे सुद्धा आपण बघितलं. आता आपण या व्हिडिओमध्ये निवडणूक आयोग, त्याची रचना, निवडणूक आयोग नेमकं संविधानाच्या कोणत्या कलमांद्वारे आपलं काम करतो आणि त्याच्याशिवाय इतर कोणते महत्त्वाचे कायदे आहेत किंवा इतर कोणत्या महत्त्वाच्या सुधारणा निवडणूक आयोगाने वेळोवेळी आणल्या, त्या कधी आणल्या आणि का आणल्या गेल्या ह्याचा याच्यामध्ये अभ्यास करू. कारण ह्याच्यावरती वारंवार प्रश्न येणाऱ्या एक्झाम्समध्ये, परीक्षांमध्ये, म्हणजे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये जीकेच्या सेक्शनमध्ये महाराष्ट्रात आता सरळ सेवा भरती, पोलीस भरती आता निघणार आहे, त्याच्यामध्ये हे हॉट टॉपिक असू शकतो. कारण सध्या याची चर्चा वारंवार होते या निवडणूक आयोगाची. त्यामुळे त्याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. निवडणूक आयोगासंदर्भात आपण माहिती बघूया, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. निवडणुकीची मूलभूत रचना काय असते आपण समजून घेऊ. की निवडणूक एखादी पार पडते तेव्हा निवडणूक आयोग याचा आपण उल्लेख करतोय. निवडणूक आयोगाची स्थापना ही राज्यघटनेतल्या संविधानातल्या आर्टिकल 324 कलम 324 द्वारे होते. राष्ट्रपतींमार्फत याची स्थापना झालेली आहे आणि सर्व निवडणुकांचे म्हणजे संसद असेल, राज्य विधानसभा असेल, राष्ट्रपती निवडणूक, उपराष्ट्रपती या इतक्या महत्त्वाच्या निवडणुकांचं संचालन, पर्यवेक्षण, दिशादर्शन, नियंत्रण हे सर्व आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांद्वारे ह्याची निगराणी केली जाते. पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन, डिरेक्शन आणि कंट्रोलिंग ह्या इलेक्शन्स हे आपल्या सेंट्रल इलेक्शन कमिशनकडनं पार पडत असतं. कलम 325 मध्ये काय म्हणण्यात आलंय तर भेदभाव निषिद्ध, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला धर्म, जात, लिंग, भाषा इत्यादीवरून मतदार यादीतून वगळता येणार नाही असं स्पष्टपणे आपल्या संविधानाच्या कलम क्रमांक 325 मध्येच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. 326 कलम नेमकं काय सांगतं बघूया. तर कलम 326 मध्ये सार्वजनिक प्रौढ मताधिकार, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सल ॲडल्ट सफ्रेज असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय होतो तर प्रौढ असणाऱ्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार. म्हणजे सुरुवातीला आता आपल्याला म्हणायला नॉर्मल वाटू शकतो की 18 वर्ष कंप्लीट झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार, पण पूर्वीच्या काळात असं नव्हतं. तर पूर्वीच्या काळात तर काही विशिष्ट वर्गालाच मतदानाचा अधिकार होता. त्याच्यानंतर सर्व पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला, म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळता मिळता सुद्धा नंतरचे अनेक साल उजाडले होते पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा आणि आपल्या देशामध्ये सुद्धा. पण स्वातंत्र्यापासून आपल्याकडे 21 वर्ष पूर्ण असलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता आणि आत्ता तो आहे 18, म्हणजे 18 वर्षे कंप्लीट केलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात येतो. आणि ह्याची सुरुवात 1988 पासून झाली आपल्या देशामध्ये. कशाने तर 61व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली. म्हणजे आधी 21 वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार होता, आत्ता 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार आपल्या देशामध्ये लागू आहे. कलम 327 मध्ये काय सांगण्यात आलं तर संसद निवडणुकी संदर्भात कायदे करू शकते. म्हणजे आपल्या भारतीय संसदेला हा अधिकार आहे की निवडणुकीच्या संदर्भात वेळोवेळी जशी गरज पडेल तसे कायदे करण्याचा अधिकार त्यांना आहे. याच्यामागचं कारण जर आपण समजून घेतलं तर निवडणूक आयोगाशी संदर्भित कलम जी आहेत ती 324 आणि त्याच्यानंतरच्या कलमांमध्ये उल्लेख आहे. पण ह्याच्यामध्ये काळानुरूप छोटे मोठे बदल करायचे म्हटले तर सतत घटना दुरुस्ती करत राहायची गरज पडू नये म्हणून वेगळ्या कायद्यांमार्फत निवडणुकीच्या कामाचं संचालन केलं जातं. त्यात RPA म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 ह्याचा समावेश होतो. हे कायदे नेमके काय हे आपण व्हिडिओच्या थोडंसं पुढे आपण शेवटाकडे आपण व्यवस्थित संदर्भात अगदी स्पष्टीकरणासोबत समजून घेऊ. कलम 328 चा उल्लेख होतो ते म्हणजे राज्य विधानमंडळ, राज्याचं विधानमंडळ निवडणुकी संदर्भात कायदे करू शकते. म्हणजे राज्य निवडणूक आयोग हा वेगळा आयोग असतो आणि त्या राज्य निवडणूक आयोगासाठी गरजेचे असलेले कायदे हे राज्याचं विधिमंडळ तयार करू शकतो. राज्य निवडणूक आयोगाला अधिकार कोणत्या निवडणुकांचा असतो तर ज्या त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा अधिकार असतो राज्य निवडणूक आयोगाकडे. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ज्याचा उल्लेख मगाशीच झाला संसदेतल्या निवडणुका म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यासोबत राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कारभार सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतो. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची यात गल्लत होते, थोडासा अभ्यास झाला असेल किंवा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर राज्य विधानसभा निवडणुकीचा कारभार हा राज्य निवडणूक आयोगाकडे नसतो तर तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतं. हे हमखासपणे नीट ठळकपणे लक्षात ठेवायला हवं विद्यार्थ्यांनी, कारण ह्याच्यावरती आता प्रश्न विचारले जाऊ शकतात.
कलम 329 मध्ये काय म्हटलं तर निवडणुकीविषयी न्यायालयीन हस्तक्षेप आहे तो निषिद्ध आहे, प्रोहिबिटेड आहे. म्हणजे जर हस्तक्षेप करायचा असेल तर फक्त इलेक्शन पेटिशनद्वारेच निवडणूक याचिका कोर्टामध्ये दाखल करता येते, अन्यथा निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही महत्वाच्या गोष्टींमध्ये न्यायालय थेटपणे ढवळाढवळ करू शकत नाही. हे कलम 329 मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्याचा मगाशी उल्लेख झाला ते म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950. हा आपण पहिला बघूया 1950 काय आहे. तर जेव्हा आपला देश बनला होता, प्रजासत्ताक बनला आणि आपण संविधान स्वीकारलं, त्याच्यानंतरच निवडणूक आपली घ्यायची ठरली होती. आणि ती पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडण्यासाठी हे कायदे महत्वाचे होते जे बनवण्यात आले, ज्यात RPA 1950 म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 मध्ये मतदार यादी आणि निवडणूक यंत्रणेची घडी यांच्या संदर्भात काही नियमांचा उल्लेख होता. मतदार यादी तयार करणे, त्यांचं पुनरावलोकन करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कोण निवडणुकीसाठी पात्र आहे याची व्याख्या स्पष्ट करणे, निवडणूक क्षेत्रांचे म्हणजे मतदारसंघांचे पुनर्रचना आणि त्या संदर्भातली आरक्षण SC ST आरक्षण जी आहेत ती लागू करणं, ती जाहीर करणे, निवडणूक क्षेत्रांमध्ये लोकसंख्येच्या आधारावरती पुनर्रचना करण्यासाठी डिलिमिटेशन कमिशनचा आधार घेणे. आणि ही कायदा घटनात्मक कलम 327च्या आधारे हा कायदा बनवलेला आहे, RPA 1950 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950. पुढचा एक बघूया रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951. याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेचे नियम आणि अयोग्यता यांच्या संदर्भात स्पष्टता देण्यात आलेली आहे. म्हणजे निवडणुकीचं वेळापत्रक असेल, अर्ज सादरीकरण, माघार, शिवाय मतदान, निवडणूक गुन्हे, भ्रष्ट सराव म्हणजे ज्याला आपण करप्ट प्रॅक्टिसेस असं आपण म्हणतो, जसं की मतखरेदी असेल किंवा जातीचं आव्हान असेल, जातीवाचक विधानं असतील, धर्म मध्ये भेद निर्माण करणारे काही विधानं असतील, हे सर्व करप्ट प्रॅक्टिसेस म्हणून आपण काउंट होतात. अपात्रता म्हणजे एखाद्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होऊ शकतं, तर एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभपद धारण करत असणारे व्यक्ती किंवा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार केलेले व्यक्ती यांचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. ह्याचा उल्लेख आपल्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 या कायद्यामध्ये स्पष्टपणे केलेला आहे. कलम 8 या कायद्याचं काय सांगतं तर गंभीर गुन्ह्यातील दोषी उमेदवार हे अपात्र ठरवण्यात येतील. निवडणूक याचिका म्हणजे फक्त उच्च न्यायालयामध्येच निवडणुकीच्या संदर्भात याचिका दाखल करता येईल, ज्याचा नंतर अपील हे सुप्रीम कोर्ट करू शकतो. कलम क्रमांक 10 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे या कायद्याच्या, तर अपात्रतेच्या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपती किंवा जर राज्याचा विषय असेल तर राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे असतो, असा RPA 1951 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता EVM ज्याचा सतत उल्लेख होत असतो, म्हणजे EVM वरती सतत जो आक्षेप घेतला होता आत्ताच्या या सत्ताधारी पक्षावरती टीका करताना, म्हणजे विरोधी पक्ष जे टीका करतोय EVM वरती, त्याचे डिफेंड करणाऱ्या सत्ताधारी पक्षातले लोक उभे राहत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पक्ष A, पक्ष B आणि पक्ष C तेव्हा जेव्हा EVM आणले गेले, म्हणजे EVM लागू कधी झाले देशभरात तर 2004 पासून, हे महत्वाचं वर्ष आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो की EVM देशभरात लागू कधी झाले 2004 पासून. ह्याचं पायलट प्रोजेक्टवरती म्हणजे चाचणी म्हणून वापर 1982 मध्ये केरळमध्ये केला गेला होता, पण तो प्रायोगिक होता. देशभरात वापर सुरू झाला 2004 पासून. आता 2004 पासून वापर सुरू झाला म्हणजे 2004च्या 2009च्या लोकसभा निवडणुका किंवा देशभरात जेवढ्या विधानसभा निवडणुका महत्वाच्या लढल्या गेल्या, त्यावेळी विरोधी पक्षात फॉर एक्झाम्पल असणाऱ्या पक्ष B ने तेव्हाच्या पक्ष C वरती प्रचंड टीका केली की यांच्या कार्यकाळात आणलेले हे EVM ह्याच्यामध्ये घोळ आहे, सत्ताधारी पक्ष ह्याच्यावरती कंट्रोल ठेवून आहे, ह्यांच्याकडनं ह्याचा मॅनिप्युलेशन होत आहे, अनेक ठिकाणी ह्याची वारंवारता नाहीये, स्पष्टता नाहीये, ह्यांच्याकडनं घोळ केला जातो, ह्यांच्याकडनं गडबड केली जाते, असं पक्ष B तेव्हाच्या सत्ताधारी पक्ष C वरती टीका करायचा. पण आज जेव्हा हाच पक्ष B जेव्हा सत्तेत आला आहे तेव्हा ह्यांचे प्रमुख नेत्या आज त्याच्यावरती टीका करत नाही, तर ते या EVM ला डिफेंड करायला उतरत आणि हा पक्ष C आजच्या या EVM वर म्हणजे यांच्याच कार्यकाळ आणल्या गेलेल्या EVM वरती टीका करताना दिसतोय. म्हणजे जेव्हा एखादा पक्ष विरोधी सत्तेमध्ये असतो, जेव्हा एखादा विरोधी बाजूवर असतो तेव्हा तो EVM वरती टीका करतो, पण जेव्हा तो स्वतः सत्ताधारी असतो तेव्हा मात्र EVM ला डिफेंड करताना आपण बघू शकतो. आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरणाखातर तुम्हाला B आणि C एक्झाम्पल दिलेत. ह्याचं जर वास्तवातल्या कोणत्या पक्षाशी जर तुम्हाला संबंध आढळला तर निव्वळ योगा एक समजा. बाकी आपण पुढे जाऊ. EVMच्या नंतर जो दुसरा महत्वाचा उल्लेख होतो तो म्हणजे VVPAT. आपण अनेक वेळा ऐकलं असेल, याचा हल्लीच वापर सुरू झाला. तर VVPAT म्हणजे काय, जर आपण वोटिंग केली तर एक मशीन इकडे बाजूला ठेवलेली असेल ज्याच्या डिस्प्लेमध्ये आपण ज्या चिन्हासमोर बटन दाबलं ते चिन्ह एका रिसिप्ट स्वरूपात अपिअर होतं आणि ती रिसिप्ट पुन्हा त्या बॉक्समध्ये खाली पडते. म्हणजे हा साधारणपणे अशा स्वरूपाचा दिसणारा बॉक्स ज्याच्या वरती हे डिस्प्ले असतो, ती VVPAT मशीन. वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल VVPAT. ही VVPAT मशीन
म्हणजे मतदारांनी दिलेल्या मताची पुराव्यादाखल स्लिप आपण म्हणू शकतो. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केली एका निकालामध्ये, आणि 2019 पासून प्रत्येक ईव्हीएम बरोबर या मशीनचा वापर, ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि आत्ताच्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कदाचित ही वापरली जाणार नाही, कारण याची कमतरता आहे असं कारण दिलं जात आहे. म्हणून विरोधी पक्षाने असं म्हटलंय की ईव्हीएम बरोबर जर व्हीव्हीपॅट नसेल तर त्याच्याऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. हा त्यांचा आरोप आहे, हा त्यांचा आक्षेप आहे. आता निवडणूक प्रक्रिया आपण जे समजून घेतो, निवडणूक जे मगाशी उल्लेख करतोय, निवडणूक प्रक्रिया असते कशी, तर निवडणुकीची अधिसूचना जारी होते, त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज सादरीकरण करण्यासाठी वेळ दिला जातो. जे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज सादर करता येतो. जे राजकीय पक्षांकडनं फॉर्म भरणार आहेत त्यांना फॉर्म ए आणि फॉर्म बी असे दोन्ही फॉर्म अटॅच करून, मग राजकीय पक्षाचा उमेदवार असेल तर दोन्ही फॉर्म, पक्ष उमेदवार असेल तर एकच फॉर्म, अशा प्रकारे अर्ज सादर करता येतो. त्यानंतर अर्जांची छाननी होते, अर्जांची सत्यता, इतर केलेले डॉक्युमेंट्स हे तपासले जातात. त्यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी एक मुदत दिली जाते, एखादी ठराविक तारखे, जोपर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्जाचा माघार घेता येते, निवडणुकीतून माघार घेता येते. त्यानंतर मग मतदान प्रक्रिया पार पडते. म्हणजे या दरम्यान प्रचार, एक मोठी फेरी असते, एक मोठा काळ जातो. त्यानंतर मतदान पार पडतं, त्यानंतर मतमोजणी होते, मतमोजणी केल्यानंतर निकाल लागतो, आणि निकाल लागल्याच्या नंतर त्या तत्सम निवडणूक अधिकाऱ्यांकडनं विजयी झालेल्या उमेदवाराला सर्टिफिकेट दिलं जातं. ती निवडणूक जिंकल्याचं फॉर्मल सर्टिफिकेट मिळतं, आणि निवडणूक आयोगाकडे त्या व्यक्तीची विजयी म्हणून नोंदणी होते, आणि मग त्याला खासदारकीची निवडणूक असेल, आमदारकीची असेल तर त्या ठिकाणी तो विजयी झाला आहे अशी घोषणा केली जाते. महत्वाच्या सुधारणा आणि सुधारण्यातले कायदे कोणकोणते आहेत या निवडणुकीच्या संदर्भात ते आपण बघू. 61वी घटना दुरुस्ती, ज्याचा आत्ताच उल्लेख झाला, 1988 सालची, हे वर्ष लक्षात ठेवा, आणि घटना दुरुस्तीचा क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा. 61वी घटना दुरुस्ती 1988, ज्यात मतदानाचं वय, मतदारांचं कमीत कमी वय हे 21 वरून 18 वर्षांवर आणण्यात आलं. 2002 साली काय झालं, तर उमेदवारांनी शिक्षण, गुन्हेगारी इतिहास जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं राजकीय पक्षाच्या सर्वांना, आणि या निवडणुकीत उतरणाऱ्या सर्वच उमेदवारांना हे घोषित करणं कंपल्सरी करण्यात आलं. 2005 साली लाभपद निषेधासाठी नवीन कायदा आणण्यात आला. लाभपद निषेध म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट असलेला, म्हणजे कोणतंही प्रॉफिट असणाऱ्या ऑफिसवरती असणं हे निषिद्ध करण्यात आलं, आणि अशा उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही, या संदर्भात एक महत्वाचा कायदा आणण्यात आला. 2013 साली नोटाचा ऑप्शन आपल्याला मिळाला, ज्याचा आपण सतत उल्लेख करतो. नोटा तो म्हणजे NOTA, नोटा, नन ऑफ द अबोव, हा पर्याय आपल्याला देशभरात उपलब्ध झाला. 2017 मध्ये निवडणूक बॉन्ड्स आणि राजकीय निधीच्या संदर्भात सुधारणा झाल्या. आपण बघू शकतो की याच्यानंतर रद्द करण्यात आला, मोठा गदारोळ माजला होता. तर हेच इलेक्शन बॉन्ड्स आणि पॉलिटिकल फंडिंगचं. त्यानंतर 2021ला एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदार यादीत नाव येऊ नये यासाठी आधार लिंकचा नियम आणण्यात आला. परंतु ह्याच्यावरती खूप मोठा आक्षेप आहे की हा नियम आणण्यात तर आला, परंतु तो ऐच्छिक स्वरूपात ठेवलाय, तो व्हॉलंटरी स्वरूपात ठेवलाय, तो कंपल्सरी करण्यात आलेला नाही. तो जर कंपल्सरी केला तर कोणत्याही मतदारांना दुबार नोंदणी, एकपेक्षा अधिक ठिकाणी नावं नोंदवता येणार नाहीत, एकपेक्षा अनेक ठिकाणी मतदान करता येणार नाही. आणि हे जे आधार लिंकचा जो ऑप्शन दिलेला आहे आत्ता सध्याच्या घडीला व्हॉलंटरी आहे, पण हा व्हॉलंटरी हा ऐच्छिक न ठेवता असं सांगण्यात येतं, आणि अशी सतत मागणी करण्यात आली की हा कंपल्सरी करावं. म्हणजे तुम्ही पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, किंवा महत्वाच्या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ आधार लिंक करणं सक्तीचं करण्यात आलेलं असताना वोटर ID मध्ये फक्त व्हॉलंटरी का ठेवण्यात आलेला, हा सवाल कायम विरोधकांकडनं किंवा सर्वच घटकांकडनं उपस्थित करण्यात येते. त्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भात पुढच्या काळात काय पावलं उचलते हे बघणं नक्कीच उत्सुकतेचं असेल. मतदार पात्रता काय आहे, RPA 1950च्या अंतर्गत सांगण्यात आलं तर भारताचा नागरिक असावा, वय वर्ष 18 पूर्ण केलेले असावे, जे 1988ला झालं. संबंधित मतदार यादीमध्ये त्याची नोंद असावी, आणि अपात्रता नसावी, म्हणजे तो गुन्हेगारीमध्ये किंवा मानसिक विकृतीमध्ये नसावा, जेणेकरून त्याला मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही अशी कोणती गोष्ट त्याच्याकडे नसावी, म्हणजे अपात्रता नसावी, तो पात्रच असावा. त्यानंतर भ्रष्ट सराव, म्हणजे जसं आपण करप्ट प्रॅक्टिसेस म्हटले त्याची काही उदाहरणं RPA 1951 मध्ये सेक्शन 123 मध्ये याचा उल्लेख होतो. काय तर जाती धर्माच्या नावावरती मतं मागणे, मतांसाठी पैसे किंवा मत विक्री किंवा मत खरेदी करणे, ते न होऊ देणं, मतदारांना धमकी देणं, खोटी माहिती पसरवणं किंवा सरकारी संसाधनांचा वापर प्रचारासाठी करणं, हे करप्ट प्रॅक्टिसेस म्हणून RPA 1951 मध्ये यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतामध्ये मतदानाचं वय किमान 21 18 करण्यात आलं, ज्याचा आपण वारंवार उल्लेख केला. कोणती घटना दुरुस्ती, तर 61वी घटना दुरुस्ती 1988 सालची. लागू कधीपासून झाली, म्हणजे अंमलबजावणी कधीपासून झाली, तर 28 मार्च 1989 पासून
ती लागू झाली वर्ष आणि हा तारीख महत्वाची आहे. बदल कशात झाला तर कलम 326 आर्टिकल 326 मध्ये हा बदल करण्यात आला. पूर्वीचं वय 21, आताचं वय 18. उद्देश काय होता याच्या मागचा तर अधिकाधिक देशभरातल्या तरुण लोकसंख्येला मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेऊन त्यांना लोकशाहीच्या संदर्भात त्यांचं योगदान असावं हा त्याच्या मागचा तेव्हाचा उद्देश होता. आणि ह्या कलम 326 हे कलम महत्वाचं आहे. पुन्हा वारंवार सांगतोय आर्टिकल 326 मध्ये हा बदल करण्यात आला. 1988 पासून हा सुरू झाला. मतदार ओळखपत्र एक महत्वाचा घटक साल 1993 ला सुरुवात झाली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे आपल्या ECI ने 1993 मध्ये एपिक इलेक्टोरल्स फोटो आयडेंटिटी कार्ड ही एपिक ही पद्धत सुरू केली आणि मतदार ओळखपत्रांचे वितरण त्यामार्फत सुरू झालं. मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हावी, बोगस मतदान रोखलं जावं, एकाच व्यक्तीने अनेक ठिकाणी नाव नोंदणी टाळावी ह्याच्यासाठी सुरू करण्यात आलं. आणि मतदार ओळखीचा एक संध पुरावा तयार व्हावा याच्यासाठी याची निर्मिती करण्यात आली. आणि ह्याच्यातल्या कितीतरी महत्वाच्या उद्दिष्टांना आज हरताळ फासला जातोय आपण बघतोय. कारण अर्थात ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, खूप काही दोष आहेत आणि ते अनेक जे दोष आणि त्रुटी आहेत त्या बाजूला सारून नीटपणे कामकाज चालवावं अशी मागणी सर्वच घटकांची आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला आपण एपिकचा उल्लेख ऐकला असेल जे 25 जानेवारी 2021 पासून लागू झालं. म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन असतो हा 25 जानेवारी. तेव्हापासून ही एपिक म्हणजे डिजिटल मतदार ओळखपत्र सुरू झालं. डिजिटल स्वरूपात मतदार कार्ड डाउनलोड करता येत आहे. PDF स्वरूपात ते असते ज्याच्यात QR कोड पण असतो. आणि nvsp.in या वेबसाईटवरून आहे आपलं एपिक इलेक्ट्रॉनिक एपिक डाउनलोड करता येतो. तो ऑप्शन सुद्धा आपल्याला नागरिक म्हणून अवेलेबल झालेला आहे. एपिकचे घटक काय असतात म्हणजे या वोटर आयडीचे कंपोनंट्स काय काय असतात तर मतदाराचं नाव असतं, मतदाराचा क्रमांक असतो, मतदाराचं छायाचित्र, निवडणूक क्षेत्र तो जिथे राहतो त्याचा तपशील असतो, जन्मतारीख, वय, लिंग आणि ओळख क्रमांक म्हणजे बारकोड किंवा QR कोड जो त्याच्यावरचा असतो तो त्याच्यावरती नोंद असतो. तर ज्याचा सतत उल्लेख होतोय इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग त्याची रचना कशी असते फार महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. निवडणूक आयोगाची रचना कशी असते तर एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अदर इलेक्शन कमिशनर म्हणजे 1+2 अशी आपल्या इलेक्शन कमिशनची रचना असते. एक असतो चीफ इलेक्शन कमिशनर आणि दुसरे असतात अदर इलेक्शन कमिशनर्स. महत्वाचा प्रमुख असलेला CEC असं संबोधलं जातं, चीफ इलेक्शन कमिशनर, मुख्य निवडणूक आयुक्त. पहिले चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते कारण प्रत्येक महत्वाच्या आयोगांमधले पहिले कोण होते हा प्रश्न अनेक एक्झाम्समध्ये विचारला गेलाय. त्यामुळे ही माहिती आपण ठेवूया. पहिले चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते शिवकुमार सेन 1950 साली जे झाले होते. 1989 पासून आयोगाला बहुसदस्यीय स्वरूप प्राप्त झाले. आणि नियुक्ती कोणाकडनं होते या आयुक्तांची तर राष्ट्रपतींकडनं नियुक्ती होत असते. एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे ही केली जाते. आणि 6 वर्षे किंवा 65 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत या सदस्यांचा कार्यकाळ असतो. निवडणूक आयोगाचं कार्य काय बघूया तर लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे संचालन, आयोजन आणि पर्यवेक्षण करणं, मतदार यादी तयार करणं आणि अद्ययावत ठेवणं RPA 1950 अंतर्गत ही त्यांचं जबाबदारी आहे. आचारसंहितेचं पालन करणं ज्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणून आपण ओळखतो, आचारसंहिता ती पालन होते की नाही याच्यावरती लक्ष ठेवणं, मतदार केंद्राची निवड आणि व्यवस्थापन करणं, राजकीय पक्षांची नोंदणी करणं, निवडणूक चिन्हांचे वाटप करणं, शिवाय राजकीय पक्षांना राष्ट्रीय, राज्य ह्या प्रकारचा दर्जा प्राप्त करून देणं, त्यांचा दर्जा बहाल करणं, निवडणुकीच्या संबंधित तक्रार ज्या काही आहेत त्यांची सुनावणी करणं, निवडणूक खर्चामध्ये मर्यादा ठरवणं आणि ती मर्यादा पाळली जात आहे की नाही ह्याचं निरीक्षण करणं, निवडणूक निकाल घोषित करणे, निवडणुकीची मतमोजणी करून जे काही निकाल आहेत ते घोषित करणं आणि आवश्यकता भासल्यास मतदानाच्या प्रक्रियेस स्थगित करणं किंवा ती रद्द करणं असं सुद्धा निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये येतं. आणि एक काळ होता जेव्हा बिहार विधानसभा म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक जी होती ती तिथे चाललेल्या अनागोंदीच्या कारभारामुळे आणि चाललेल्या भ्रष्ट सरावांमुळे तिथे रद्द करण्यात आली होती. म्हणजे तेव्हाचं एक महत्वाचं नाव जर तुम्ही लक्षात ठेवत असाल तर TN सेशन हे तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त. आणि या निवडणूक आयुक्तांनी यांचा कार्यकाळ खूप गाजला होता. खूप कठोर निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले होते ज्यामध्ये बिहारची विधानसभा निवडणूकच त्यांनी ती पूर्णपणे रद्द करून टाकली होती. कारण का अनेक भ्रष्टाचारी प्रॅक्टिसेस तेव्हा चालू होत्या, कर प्रॅक्टिस चालू होत्या. मग त्यात बूथ ताब्यात घेणं, बूथ कॅप्चर करणं, गुंडगिरीच्या आधारावरती बॅलेटवर ताबा मिळवून अनेक ठिकाणी खूप मोठमोठे अनागोंदी कारभार झाला होता. म्हणजे काही ठिकाणी खून वगैरे पण झाले होते. आणि अशा सर्व गोष्टींमुळे तेव्हाचे निवडणूक आयुक्त TN सेशन यांनी ती निवडणूकच रद्द केली होती. आणि नंतरच्या काळात सुद्धा TN सेशन यांनी अशा अनेक गोष्टी केल्या ज्यांच्यामुळे त्यांचा कार्यकाळ या निवडणूक आयुक्त म्हणून अत्यंत वादग्रस्त ठरला होता. म्हणजे नंतरच्या काळात तर त्यांनी थेट सरकारलाच कोर्टामध्ये खेचलं होतं अनेक काही महत्त्वाच्या निर्णयांविषयी. म्हणजे ते सरकारच्या सुद्धा पुढे जाऊन काही महत्त्वाचे निर्णय
अतिधाडसीपणाने घेत होते, ज्याचा परिणाम आपण तेव्हा नंतर बघितला होता. आता ह्याच्यावरती आपण असे डिपेंड जायला नको, कारण तो आजच्या आपल्या व्हिडिओचा भाग नाहीये, व्हिडिओचा विषय नाहीये. पुढे बघूया निवडणूक आयोगाचे अधिकार काय आहेत. तर घटनेनुसार दिलेले अधिकार कोणकोणते आहेत. कायद्यानुसार RTA 1951 मधून मिळालेले अधिकार. शिवाय न्यायालयीन मान्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भूमिका ही सज्जनपणा व निष्पक्षतेचा किल्ला म्हटलं जातं. निवडणूक प्रक्रियेतला अंतिम निर्णय करता सुद्धा म्हणजे फायनल आर्बिटर म्हटलं जातं निवडणूक आयोगाला. कोणत्याही पक्षाला मान्यता देणं, ती मान्यता काढून घेणं, निवडणुका रद्द करणं, आयोगाचे निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन असले तरी त्यावर थेट हस्तक्षेप करता येत नाही, असे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे अधिकार आहेत. इंडिपेंडन्स अँड इम्पॉर्टन्स म्हणजे निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि महत्त्व काय. तर आयोग हा कार्यकारी विभागापासून स्वतंत्र असतो. एक्झिक्युटिव्ह पासून निवडणूक आयोग स्वतंत्रपणे कार्य पार पडत असतो. मुख्य निवडणूक आयुक्ताला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच बडतर्फ करण्याची प्रक्रिया आहे. याचा अर्थ काय. तर मुख्य निवडणूक आयोगांना सरकार ठरवून कधीही बाजूला करू शकत नाही, तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं बडतर्फ केलं जाईल त्याची एक वेगळी प्रक्रिया राबवली जाते इम्पिचमेंटची. त्याद्वारेच मुख्य निवडणूक आयुक्तांना बाजूला करू शकतो. म्हणजे सरकारच्या विरोधात कुठेतरी कठोर भूमिका घेतली तर सरकार त्यांची उचल मागणी करू शकत नाही. त्यामुळे त्यांची जी पोझिशन आहे, त्यांचे हा जॉब स्टेटस आहे, त्याला एक सिक्युरिटी प्रदान करण्यात आलेली की त्यांना उठसूट कोणतेही सरकारमधील व्यक्ती बाजूला करू शकत नाही. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच बडतर्फ करता येतं. म्हणजे काय तर राष्ट्रपती आणि संसदेतील एक विशेष प्रक्रिया आणि नंतर राष्ट्रपतीची संमती या प्रक्रियेद्वारेच त्यांना बाजूला करता येऊ शकतं. निवडणूक प्रक्रियेतील अपारदर्शकता, पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयोगाची निर्णायक भूमिका असते आणि आयोग हा लोकशाहीचा रक्षक म्हणजे गार्डियन ऑफ डेमोक्रेसी मानला जातो. निवडणूक आयोगाच्या संदर्भातले महत्त्वाचे कलम, महत्त्वाचे कायदे, त्यांनी आणलेल्या सुधारणा आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या. आत्ता ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाते का, हे आता आपल्या येणाऱ्या काळात नजर राहीलच. आणि त्या संदर्भात अजून काही महत्त्वाचे अपडेट असतील तर आपण ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तोपर्यंत एका अकॅडमीच्या YouTube चॅनलवरील बाकी व्हिडिओना भेट द्या. धन्यवाद.